तर संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा। प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेमध्ये सामील होणारी कोणती विमान कंपनी 5वी भारतीय विमान कंपनी बनलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अकासा एअर। मला कमेंट करून सांगा अकासा एअर नेमकी कोणाची आहे, याचे ओनर कोण आहेत? बरोबर, 2020 मध्ये स्थापन झालेली ही अकासा एअरलाइन आहे, जे की आता आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना म्हणजेच काय IATA इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, बरोबर, तर या संघटनेचे ती आता सदस्य विमान कंपनी बनली आहे। हे जे काय आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आहे, जगभरातील 360हून अधिक विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतं आणि जागतिक हवाई वाहतुकीच्या 80% जास्त वाहतूक या ठिकाणी हँडल करतं। बरोबर, हा झाला प्रश्न क्रमांक पहिला, योग्य उत्तर आहे अकासा एअरलाइन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, तिल सकरात किंवा दही चुरा नावाचा एक सण असतो, फेस्टिवल असतो, तो अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर बिहार राज्याच्या अंतर्गत जसं महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत असते, तर याच नावाने तिल सकरात किंवा दही चुरा नावाचा या ठिकाणी सण बिहारमध्ये साजरा करत असतात। ठीक आहे, काय असतं वेगवेगळ्या राज्यामध्ये ही जी काही संक्रांती आहे ती या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी करत असतात। जसं की उत्तर प्रदेश गुजरातमध्ये उत्तरायण किंवा किचेरी नावाने, ओडिसामध्ये मकर चौला नावाने, बिहारमध्ये तिल सकरात किंवा दही चुरा नावाने, केरळमध्ये मकर विलाक्कू नावाने, कर्नाटकमध्ये सुग्गी नावाने, तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने, महाराष्ट्र गोव्यामध्ये मकर संक्रांत किंवा माघी संक्रांत नावाने, हिमाचल प्रदेशमध्ये मघा साजी नावाने, आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगाली बिहू या नावाने साजरी केली जाते, तर पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती या नावाने या ठिकाणी साजरे करत असतात। हे प्रश्न ना ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज ज्याला आपण बोलतो CKD, बरोबर, क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री होणारे किंवा रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। लक्षात घ्या, भारतातील पहिलं CKD रजिस्ट्री कोणतं सरकार सुरू करणार आहे? तर ओडिसा राज्य सरकार। ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या, राज्याच्या क्रॉनिक किडनी डिसीजच्या प्रसाराबद्दल अचूक डेटा मिळवणे, सार्वजनिक आरोग्य योजना विकसित करणे आणि रोगाचे व्यवस्थापन सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे। CKDचा फुल फॉर्म आहे क्रॉनिक किडनी डिसीज आणि रजिस्ट्री कोणतं राज्य सुरू करणार आहे? ओडिसा राज्य। प्रथम घटना आहे, तर बाकीच्या ज्या काही प्रथम घटना आहेत त्याच्यावरती लगेच चर्चा करूया। लिहून घ्या, ISO प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ बिहारचं, पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कालपेट्टा न्यायिक जिल्हा न्यायालय, भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा केई पनेओर कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये, पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर ज्याचं नाव आहे स्कॉर्प विकसित केला आहे IIT कानपूरने, पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने लॉन्च केली, समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवन कल्याण, राजस्थान राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायतचं नाव बामनवास कंकर आणि भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री सुरू करणारे राज्य ओडिसा राज्य। ठीक आहे, हे जे काही प्रथम घटना असतात अशा वेगवेगळ्या प्रथम घटना आपण जी काही जानेवारी ते डिसेंबर 2025 ची पूर्ण वर्षभराची PDF आहेत याच्यामध्ये ऑलरेडी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ही PDF अत्यंत महत्त्वाची आहे। PDF फक्त 99 रुपयाची आहे, परंतु या 99 मध्ये बरेच प्रश्न तुम्हाला एक्झामला बघायला मिळणार आहेत। बरोबर, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा। 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, प्रगती नावाचे एक प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मचा प्रायमरी एम काय आहे? प्राथमिक उद्देश काय आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रमुख सरकारी कार्यक्रमांचे निरीक्षण करणे, पुनरावलोकन करणे आणि तक्रारींचे निराकरण करणे। बरोबर, हा उद्देश आहे प्रगती प्लॅटफॉर्मचा। तुम्ही म्हणताल सर प्रगती PRAGATI याचा फुल फॉर्म काय? लिहून घ्या, प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन, बरोबर, असा याचा फुल फॉर्म आहे। ठीक, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, IOA इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची परत एकदा या ठिकाणी लॉन्च केलं आहे औपचारिकरित्या, तर त्याचे नवीन संचालक डिरेक्टर म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गगन नारंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गगन नारंग असं त्यांचं नाव आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने काय केलं आहे? राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची परत एकदा या ठिकाणी पुनर्लॉन्च या ठिकाणी केलेलं आहे. ही जी काही अकादमी आहे ती रिलॉन्च केली आहे. त्याचे संचालक म्हणून गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनलेत राजेश अग्रवाल. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष बनलेत विवेक चतुर्वेदी. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेत मनाली मकरंद क्षीरसागर. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत सदानंद दाते. LICचे व्यवस्थापकीय संचालक बनलेत रामकृष्णन चंदर. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक पदी संजय साधू यांची निवड. तर राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे संचालक बनलेत गगन नारंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, गुजरातहून पहिल्या प्रवासानंतर भारतीय नौदलाचे INSV कौंडिन्य हे जहाज कोणत्या बंदरावरती पोहोचलेले होते? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरातवरून तर निघालं परंतु प्रवास होऊन कुठे पोहोचलं? तर पोर्ट सुलतान कब्यूज कुठे आहे? मस्कट या ठिकाणी. प्रवासाची सुरुवात झाली होती 29 डिसेंबर 2025 पोरबंदर गुजरात येथून. हा प्रश्न का महत्वाचा आहे किंवा हे जे काही जहाज गेलं INSV कौंडिन्य जहाज भारतीय नौदलाचं, हे का महत्वाचं होतं? तर या जहाजाची रचना प्राचीन भारतीय जहाज बांधणी तंत्रज्ञानावरती आधारित आहे, जे प्राचीन भारताचे ओमान सोबतचे समुद्री आणि सांस्कृतिक संबंध दर्शवते. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 20 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी पेंग्विन जागरूकता दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. 2 पॉइंट लिहून घ्या. पेंग्विन जागरूकता दिवस हा जगभरातील पेंग्विन आणि त्यांच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तर जागतिक पेंग्विन दिवस हा असतो 25 एप्रिलला. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. पहा, पेंग्विन जागरूकता दिवस 20 जानेवारीला, तर जागतिक पेंग्विन दिवस 25 एप्रिलला. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, अलीकडेच कोणत्या धरणाचे नाव बदलून नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं या ठिकाणी करण्यात आलं आहे? प्रश्नातच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोयना धरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कोयना धरणाला आता काय केलेलं आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे, नामकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, अवकाशातील Cloud9 C9 फॅन्टम गॅलेक्सीचा शोध कोणी लावला आहे किंवा कोणी शोधलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर हे Cloud9 काय आहे नेमकं? तर लिहून घ्या. RELHIC रेलहिकचे पहिले पुष्टी झालेले उदाहरण आहे.
हायड्रोजन वायू आणि गडद पदार्थाचा एक प्रचंड ढग ज्याने कधीही तारे तयार केले नाहीत, जे विश्वाच्या सुरुवातीच्या इतिहासातील जीवाश्म म्हणून काम करतात. तर अशा प्रकारच्या Cloud9 फॅन्टम गॅलेक्सी शोधलेली आहे नासाने. नासा फुल फॉर्म लिहून घ्या. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958ला. संस्थापक होते ड्वाइट डी आईन्सहॉवर. प्रशासक आहेत जेरेड इसाकमन. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राजदूताची निशस्त्रीकरण बाबींवरील संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, DB व्यंकटेश शर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? DB व्यंकटेश शर्मा असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. कोणत्या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय ऑलिम्पिक संघटना, इंडियन ऑलिम्पिक ऑर्गनायझेशन यांनी काय केलेलं आहे? NOEDP हा प्रोग्राम सुरू केला आहे. आणि NOEDPचा फुल फॉर्म काय? नॅशनल ऑलिम्पिक एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. या प्रोग्रामचा उद्देश काय? तर भारताच्या ऑलिम्पिक चळवळीला या ठिकाणी बळकटी देणे, खेळाडूंना शिक्षण, नेतृत्व, मूल्ये आणि करिअर संक्रमणामध्ये मदत करणे. वर्तमानमधील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? PT उषा. या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत तुम्हाला वहीमध्ये. शेवटचा प्रश्न, भारताने 13 जानेवारी